ते काय बघायचं तुला? काही पण चालेल. नमस्कार. काही पणच्या या पुढच्या भागात तुमचं स्वागत आहे. हा एपिसोड थोडासा रॉ आहे, कारण नवीन एक युनिक अशी कल्पना आमच्या फीडमध्ये आलेली आहे. एक मिशलिन स्टार शेफ मिलानमध्येच ना? कॅमेराच्या मागे निमिषा आहे. मिलानमधलं एक मिशलिन स्टार शेफ आहे. त्यांनी एक रामन नूडलची एक वेगळीच रेसिपी केलेली आहे आणि मला नाही वाटत ही मराठीमध्ये आत्ता तरी कोणी केलेली आहे. सो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. वेगळी रेसिपी, मिक्स रेसिपी, फ्युजन रेसिपी. याच्यामध्ये आपल्याला लागतात आणि हेल्दी अजिबात नाही आहे. याच्यामध्ये आपल्याला दोन वेगवेगळं साऊथ कोरियन मॅगी लागतं. एक आहे हे चापागेटी आणि हे शिन रामियन. हे असतं तिखट, हे थोडंसं गोडसर असतं. या दोन्हीचं मिक्सचर करायचं आहे. हे तुम्हाला कुठे मिळेल? बऱ्याच सुपरमार्केट्समध्ये हल्ली मिळतं, कारण जेन लोकांना या गोष्टी खूप आवडतात. नाहीतर हे ऑनलाईन क्विक डिलिव्हरीवाले जे आहेत, टोमॅटो आणि झिंकिटो वगैरे, स्पॉन्सर केलं नाही अर्थात, म्हटल्यावर नाव घेणार नाही, इकडे रेडिली अवेलेबल आहे. तर करायला घेऊया. ओके, आपण हे कापलेलं बघूया याच्यात काय काय आहे. एक तर या चापागेटीमध्ये हे फ्लेवरचं पॅकेट आहे, पावडर आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर आहे हे भाज्यांचं पाकिट आणि त्यानंतर आहे व्हेजिटेबल ऑइल सगळ्यात आणि फ्लेवर आहे याच्यामध्ये काहीतरी सगळ्यात शेवटी टाकायचं आहे. आणि आहेत नूडल्स आणि त्याचबरोबर शिन रामयूनमध्ये आहे अगेन हे काय आहे, सूप बेस. सो बेस पॅकेट, मॅगी मसाला असतो तसं. आणि त्यानंतर आहे या व्हेजिटेबल मिक्स भाज्या. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट नूडल. परत करूया सुरू. तर इकडे या, आपण पाणी तापत ठेवलंय. या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे व्हेजिटेबल्स पहिल्यांदा. सो व्हेजिटेबल्स आपण टाकूया. पाणी तापत ठेवलेलं ते उकळलं नाही आहे अजून. सो तुम्ही पाणी तापत ठेवलं पण व्हेजिटेबल्स टाकू शकता, जेणेकरून त्या उकळल्या जातात. तर या डिहायड्रेटेड असतात, त्याच्यामुळे त्या रिहायड्रेट होतात. वाव, सो मच इंग्लिश. जेनझी लोक तुम्ही बघत असाल तर तुम्ही पण हे आरामात बनवू शकता. काय पाणी उकळायचं, फार काय करायचं नाही आपल्याला. चेक दिस आउट. काही नाही याच्यामध्ये, फक्त पाणी आणि भाज्या. आणि आता आपण थांबूया हे पाणी उकळण्यासाठी. पण हे पाणी उकळतं तिथपर्यंत तुम्ही सांगा की तुम्ही सबस्क्राईब, लाईक, शेअर वगैरे वगैरे केलं आहे का? बरेच जण आम्हाला सांगतात, आमच्या फॅमिलीकडनं, आई वडील वगैरे यांच्याकडनं व्हॉट्सअपवरती खूप मेसेजेस येतात, तुम्ही पण सबस्क्राईब करा. 1000 सबस्क्रायबर्स ऑलरेडी झालेले आहेत. आणि गमतीची गोष्ट म्हणजे आम्ही एक लाईव्ह स्ट्रीम लवकरच करणार आहोत 1000 सबस्क्रायबर हे सेलिब्रेट करण्यासाठी. त्याच्यासाठी पुढची माहिती लवकरच चॅनलवरती कळेलच. आमचं इंस्टाग्राम अकाउंट पण आहे, कुठेतरी असं इकडे असेल, तिकडेही जा, तिथेही माहिती कळते, तिथेही पोस्ट्स येतात. लाईव्ह स्ट्रीमची माहिती येईलच, पण त्याच्या आधी आपलं पाणी उकळलेलं आहे. तर सुरू करूया नूडलपासून. तर सुरुवात करतोय आपण चापागेटी. चापागेटी म्हणजे स्पगेटीचं कोरियनफिकेशन, अपभ्रंश झालेलं आहे. कोरियन लोक याला स्पगेटी समजले. तर या नूडल्स थोड्याशा जाड आहेत, स्पगेटीच्या असतात तशा, त्याच्यामुळे आपण या आधी टाकतोय. पाणी उकळलेलं आहे. साधारण 1 मिनिट वगैरे याला लागेल अजून लूज व्हायला. तिथपर्यंत आपण इथल्या चॉपस्टिक्स नसतील तरी काही हरकत नाही, काटा वगैरे काय असेल ते वापरू शकता तुम्ही. बेसिकली आपल्याला हे व्यवस्थित शिजतायत ना नूडल, एवढंच बघायचं आहे. थोडंसं लूज होऊ देत. तिथपर्यंत कॉमेंट्समध्ये आम्हाला सांगा, तुम्ही शापागेटी आणि शिन रामियन अशीही खाल्लेले आहे का आधी? शिन रामियन, शिन म्हणजे तिखट, ज्यांना मिसळ आवडते त्यांना ऑफकोर्स शिन रामियन पण आवडणार आहे. त्यामुळे तुम्ही खाल्लं नसेल तर मिक्स करायच्या आधी असंही खाऊन बघा, तिखट असतं, याची गॅरंटी नक्की आहे. शिन रामियन. या बाई कोण आहेत? हा मी झेंजी नसल्यामुळे मला माहित नाही या बाई कोण आहेत. तुम्ही जर झेंजी असाल तर आम्हालाही सांगा. अपेरेंटली के पॉप आणि त्यातल्या कोणीतरी आहेत. आणि तुम्ही आमच्यापेक्षाही वयाने आणि मनाने मोठे असाल तर तुमच्या नातवंडांना विचारा, त्यांना माहिती असेल. आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा या कोण आहेत शिन मावशी. 1 मिनिट साधारण झालेलं आहे.
हे नूडल्स बघा अशा लूज झालेले आहेत, लूज. सो मग आता आपण शिन मावशी ज्या मगाच्या होत्या आपल्या, यांच्या पण नूडल टाकू. शेवया शेवया चालल्या पाण्यामंदी. यालाही साधारण 2-3 मिनिटं लागतील. आपल्याला असा पूर्ण लगदा नाही करायचा आहे नूडल्सचा. हे आपण एक खूप विचित्र गोष्ट करतो. मी लहानपणीपासून बघतोय की इटालियन पास्ता असू दे किंवा या नूडल्स असू दे, मॅगी असू दे, आपण या नेहमी असं लगदा होईस्तोवर शिजवतो. जर आपण इटालियन लोकांशी किंवा या कोरियन जॅपनीज लोकांशी बोललो तर ते थोडंसं यांना कमी शिजवतात किंवा अगदी लगदा नाही करत, थोडंसं त्याच्यामध्ये एक बाईट असेस्तोवर ठेवतात. सो आपण आत्ताही थोडं ऑथेंटिक ठेवणार आहे, थोडं ते फॉलो करणार आहे. गमतीचा भाग असा आहे की या सगळ्या नूडल्स ऑलरेडी शिजवलेल्याच असतात, त्याच्यामुळे असं नाही की हे कच्चं राहिलं तर काहीतरी प्रॉब्लेम होईल वगैरे. ते कच्चं नाही राहत. याला इटालियनमध्ये शब्द आहे, काय शब्द आहे निमिषा? al dente. आल देंते. आल देंते म्हणजे थोडंसं कमी शिजलेलं किंवा असं दातात असं चावायला थोडंसं त्याला बाईट असलेलं. दुसऱ्या नूडल पण शिजलेल्या आहेत. आता आपण गाळणार आहे नूडल. गाळणं घेतोय कारण त्याच्यात भाज्या पण आहेत, त्या पडायला नको. ओके, सो आपण हे गाळतोय तेव्हा पाणी संपूर्ण काढायचं नाही, थोडंसं पाणी ठेवायचं आहे कारण आपण थोडंसं सॉस सारखं हे पण त्याच्यात येईल. थोडंसं पाणी व एकदम थोडंसं पाणी याच्यात आहे. गॅस कमी केलाय. आता आपल्याला काय करायचं आहे, या दोन्ही मधली जी सॉस होती ती सॉस आपण टाकणार आहोत. सॉस नाही, काय पावडर, सॉसची पावडर. याच्या ज्या रेसिपीज, ॲक्च्युअल रेसिपीज आहेत ना, त्या याच्या मागे ज्या लिहिलेल्या आहेत त्या वेगळ्या आहेत. पण आपण एक पार्क नावाचे जे मिशलिन स्टार शेफ आहेत त्यांची रेसिपी फॉलो करतोय. जसं की शिन रामयून जे आहे ते सूप असतं, ड्राय नूडल नसतं. बट या रेसिपीमध्ये हे ड्राय आहे. तुम्हाला जर तिखट कमी हवं असेल किंवा कमी आवडतं किंवा कमी चालतं तर हे जे शिन रामयूनचं जे सॉस पॅकेट आहे ना ते अर्धच वापरा. तो तिखट चवीनुसार. या इकडे मिक्स करूया. वा वा वा, छान 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 छान. लास्ट बट नॉट द लीस्ट, हे ऑइल पॅकेट सगळ्यात शेवटी टाकतोय. सगळं शिजून झालेलं आहे. ऑइल टाकलं, याच्यामध्ये पण काही फ्लेवरिंग एजंट्स असतात. ऑइल गेलेले आहे. परत मिक्स करूया सगळं. आणि आता बघा, थोडंसं पाणी असल्यामुळे हे सॉसी राहिलं, नाहीतर पाणी पूर्ण काढून टाकलं असतं तर तो मसाला पूर्ण लागला नसता. वाव, तुम्ही म्हणाल की काय मॅगीचीच रेसिपी करतोय, बरोबर आहे, काही फॅन्सी नाही आहे याच्यामध्ये. बट थोडी एक वेगळी रेसिपी आहे आणि शिकलेल्या माणसाने सांगितलेली रेसिपी आहे, त्याच्यामुळे करून बघूया. चालूच आहे का शूटिंग? बल बल. बाउल Paolo. गॅस केलेला आहे बंद. हे जरा कठीण असतं, सोपं नसतं, कारण नूडल आपण तोडल्या वगैरे नाही, अख्ख्या ठेवल्यात. ओके, झालेलं आहे. पण मगाशी मी नूडल गाळताना तुम्ही हा पॅन बघितला असेल. हा काय करत होता, कारण ही रेसिपी अजून पूर्ण झालेली नाही आहे. आपल्याला बनवायचा आहे ऑफ फ्राय, हाफ फ्राय. बँगलोरमध्ये किंवा साऊथमध्ये ऑफ बॉईल म्हणतात, म्हणजे हाफ बॉईल. म्हणजे ते बॉईल नसतं, फ्राईडच असतं, आणि ऑफ नसतं, हाफ असतं. बट इकडे तुम्ही जर आलात कुठे बंगळुरू किंवा साऊथमध्ये तर हाफ फ्राय किंवा सनी साईड अप पाहिजे असेल तर हाफ बॉईल म्हणायचं.
स्टेनलेस स्टीलचा पॅन यासाठी, कारण त्याचं जे नॉनस्टिक वगैरे काही त्याला नसतं, ते कार्सिनोजेनिक म्हणतात, त्यांनी कर्करोग होऊ शकतो ते जर लूज झालं, खराब झालं तर. शक्यतो टाळा. हिवतापतानी टळतो की नाही मला माहित नाही. आपल्याला एकदम थोडंसं तेल टाकायचंय आणि ते गरम झालं की त्याच्यामध्ये आपण टाकू 1 अंडे हाफ बॉईल करायला. बट ते झालेलं आहे. आणि हे मधलं बघा कसं लूज आहे, हाफ फ्राय पिवळं. आपल्याला तसंच पाहिजे. काढून घेऊया. याच्यावरती आपण ठेवूया पॅन बाजूला. आणि आता ही डिश झालेली आहे. आता यांनी सांगितलं की हे असं तोडून घ्यायचं, हे लिक्विड वेगवेगळे तुकडे करायचे सगळे. काटा घेतो मी एक, म्हणजे सोपं जाईल. तुकडे करा आणि मग हे पण मिक्स करून घ्या पूर्णपणे. There we go. Nice. इंटरेस्टिंग. मस्त लागतंय. थोडं तिखट आहे, थोडंसं गोडसर आहे, पण असं कुठली एक चव अशी खूप एकदम येत नाहीये. मला वाटलं होतं की असं खूपच तिखट असेल किंवा खूप गोड असेल, पण तसं नाहीये. मस्तच लागतंय. एकदम फ्लेवर तसा माइल्ड लागतोय आणि नंतर त्याचा तिखटपणा असा जिभेवर येतोय. लगेच खाताना गंमत वाटेल, पण थोडंसं आपण उपमा किंवा सांजा, म्हणजे जो पिवळा शिरा असतो त्याचा थोडासा जसा फ्लेवर असतो ना, तसा एकदम खाताना येतोय. बघूया निमिषाला काय वाटतंय ते. द्या इकडं, द्या कॅमेरा द्या. कसं वाटतंय? थोडं तिखट आहे माझ्यासाठी, बट इट्स नाईस. मॅगीपेक्षा मी आय थिंक कोरियन नूडल्स फर्स्ट टाइमच खाते पॅकेटवाले. थोडे थिक आहेत ते जाणवतंय, आणि हां, आफ्टर टेस्टमध्ये गोड आणि तिखट दोन्ही. आय लाईक इट. तुम्ही पण घरी बनवा चापा शिन किंवा शिन चापा नूडल्स आणि आम्हाला कळवा कॉमेंट्समध्ये कसं वाटतंय. सगळ्यात सोप्या आहेत. ऑर्डर करा, बॉईल करा, मिक्स करा आणि एन्जॉय करा. कोरियन फूड घरी. मिशेलिन स्टार शेफचा आवडता नाश्ता नाही, स्नॅक्स. डिनर कधी का होईना खाता येतात, मजा येते. हेल्दी अजिबात नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही वरचेवर तर अजिबात खाऊ नका. रोज हेल्दी खा आणि मधून हे असं काहीतरी खा. असंच बघत राहा. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, वगैरे 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 करा. आणि लाईव्ह स्ट्रीम येते, आपण एकत्र मजा करू. साधारण 2 तास वगैरे तरी टाइमपास करणार आहे आपण त्याच्यावरती. खूप दिवस झाले पॉडकास्ट अजून टाकलेली नाहीये. आम्हाला माहिती आहे की आमच्या बऱ्याच प्रेक्षकांना असं काहीतरी काम करता वगैरे किंवा ड्राईव्ह करून ऑफिसला जाताना तासभर वगैरे लावायला मजा येते. 2 तास आहेत. लवकरच तारीख, वेळ आणि जागा तर तुम्हाला माहितीच आहे. youtube.com/@काहीपण KAHIPUN. सबस्क्राईब करा आणि ती बेलची घंटी असते ती वाजवा, म्हणजे आम्ही काही टाकलं की तुम्हाला लगेच कळेल. असंच बघत राहा. भेटू पुढच्या भागात. काय बघायचं तुला? काही पण चालेल.